भक्तिमय वातावरणात सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराज यांची यात्रा आज संपन्न होत आहे। हिरेहब्बू वाडा ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत नंदीध्वज मिरवणूक मार्गावर 3 किलोमीटर पर्यंत रांगोळी काढण्यात आली आहे। गेल्या 25 वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कार भारती रांगोळी काढत आहे। या संदर्भात अधिक माहिती संस्कार भारती सचिव आनंद देशपांडे, महिला सदस्या श्रद्धा पाटील, दीपाली पाटील यांनी दिली आहे। गेली 25 वर्षापासून संस्कार भारतीच्या वतीने हिरेहब्बू वाडा ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत जवळपास 3 किलोमीटर पर्यंत रांगोळी काढण्यात येते। सोलापूरसह कोल्हापूर, गुजरात, पुणे, तुळजापूर, कोल्हापूर या ठिकाणाहून रांगोळी काढण्यासाठी तरुण तरुणी आले आहेत। 1,500 सदस्यांनी या रांगोळी कामासाठी सहभाग घेतला होता। या रांगोळीच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न संस्कार भारतीच्या वतीने करण्यात येतोय। स्वदेशी भारत, स्वावलंबी भारत, प्रयागराज येथील कुंभमेळ्याची थीम या रांगोळ्यांच्या माध्यमातून दिसून आली आहे। रांगोळ्यांची सुबकता साकारण्यासाठी तब्बल 2000 किलो रांगोळी तसेच 100 किलो रंगाचा वापर संस्कार भारतीच्या वतीने सोलापुरात करण्यात आला आहे। या स्तुत्य उपक्रमामुळे संस्कार भारतीसह महिला सदस्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराज की जय। बोला बोला एकनाथ भक्तिकार बोला सिद्धेश्वर महाराज की जय। हर हर। नमस्कार, माझं नाव श्रद्धा मिथुन शहा। मी या वर्षीच नवीन आहे इथं संस्कार भारतीमध्ये आणि मला इथं खूप छान वाटतं। सकाळी 5:30 वाजल्यापासून आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र आलो आहे आणि तसं सगळे रांगोळी सगळ्या रंगामध्ये मिसळून आम्ही रंगपंचमी खेळण्यासारखं आम्ही रांगोळी काढतो आहे। सध्या आता मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आपण कोणकोणत्या प्रकारची रांगोळी काढता, त्याच्यामध्ये काय संदेश वगैरे देतात? हां, संदेश दिला होता। ग्रामीण जीवन हा संदेश आमचा मेन विषय होता इथे आणि स्वदेशी जीवनशैली आणि त्यामध्ये आम्ही ग्रामीण जीवन त्याच्यामध्ये बैल दाखवलेला आहे। म्हणजे एखादं शेतकरी नांगरतोय आणि शेतीमध्ये लागणारे जे साहित्य आहेत कुदळ किंवा खोऱ्या वगैरे असं आम्ही थीम ठेवली होती आमच्या रांगोळीची। तशा पद्धतीने आम्ही रेखाटलेलीच आहे। नमस्कार, मी सौ दीपाली श्रेयश पाटील। सोलापूर संस्कार भारती गेली 25 वर्ष झालं आपलं पायघडीचं काम इथं करत आहे। खूप मोठा आनंद सोहळा हा सिद्धरामेश्वर यात्रा सोहळ्यामध्ये पार पडत असतो। माझं हे 10वं वर्ष आहे। आम्ही दरवर्षी पायघडीत खूप सुंदर रांगोळ्या घालतो आणि त्यावरती समाज प्रबोधन अशा आम्ही संदेशही देतो। त्यानंतर आजोबा गणपती, मार्कंडे मंदिर ते सिद्धेश्वर पेठेपासून ही पायघडी अशीच सुरू असते। गेल्या अनेक वर्षापासून हा आनंद आम्ही घेतो आहे आणि संस्कार भारती खूप चांगल्या प्रकारे ह्यात आम्हाला काम करण्याची संधी देते। एक आनंद देता येतो आणि घेता येतो, ह्याचं खूप छान वाटतं। आमचं भाग्यच समजतो की आम्ही ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेमध्ये हा सोहळ्यात सहभागी होऊ शकतो। माझ्या इथल्या काही मैत्रिणी आहेत, त्यासुद्धा खूप छान प्रकारे हे काम करतात, त्यांनाही एक खूप छान आनंद मिळतो। हा सोहळा खूप अविस्मरणीय आमच्यासाठी असतो। या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो। सिद्धरामेश्वर महाराजांचं इतकं पावित्र्य आणि हे सुंदर यात्रेचा सोहळा असतो, त्यामध्ये विशेष तर 3.5 किलोमीटरपर्यंत संस्कार भारती हिरेहब्बूंच्या वाड्यापासून ते संमती कट्ट्यापर्यंत रांगोळीची पायघडी घालते। याचं आकर्षण सर्वच न्यूज सर्व मीडियाला असते। खूप दूरहून लोक ही रांगोळीची पायघडी पाहण्यासाठी येतात आणि खूप चांगल्या शिस्त संस्कारमय वातावरणात ही पायघडी आपण दरवर्षी घालतो। ममता अवस्थी, संगीताताई भामुरे, अंतुभैया देशपांडे हे सगळे आमचे सचिव अध्यक्ष आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या पायघडीत सहभाग घेतो आणि खूप मस्त आम्हाला म्हणजे आनंद या पायघडीत मिळतो। सिद्धरामेश्वर यात्रेचा सोहळा आणि रांगोळी ह्याचं खूप जुनं नातं आहे। सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या सोहळ्यात ही 3.5 किलोमीटरची रांगोळी काढली जाते। याच्या मागे एक कारण आहे, जी कुंभार कन्या होते ती दररोज आपल्या दारासमोर सडा मारून रांगोळी काढायची आणि तीच परंपरा जपण्यासाठी गेली 25 वर्ष झाले हे 27वं वर्ष आहे। रौप्य महोत्सव साजरा करत आहे संस्कार भारती, तर आपण ती परंपरा कायम चालू ठेवावी यासाठी हे रांगोळीची पायघडी घालत आहोत। इथे खूप दूरून लोक येतात। यावेळेस गुजरातची टीम आली आहे। नरसोबाच्या वाडीवरून लोक रांगोळी काढण्यासाठी स्वइच्छेने येतात। सेवा म्हणून समर्पण भावनेने सगळी लोक हे सर्व कार्यकर्ते इथे काम करतात। खूप छान आनंद सोहळा आहे। असंच सिद्धरामेश्वर सगळ्यांना बळ देवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। धन्यवाद। श्री सिद्धेश्वर महाराज की जय।